सुमनताई थरथरत्या आवाजात सुनेला रमाला म्हणाल्या, सुनबाई जरा हळू बोल, तुझा सगळा आवाज बाहेर जात आहे. रमा म्हणाली, आई तुम्ही आता मला शांत बसवण्याचा प्रयत्न करू नका. मी काही या घरची नोकर नाही, जी प्रत्येक वेळी तुमच्या इशाऱ्यावर नाचेल आणि वरून अजून तुमच्या दोघांची सेवा पण करेल. माझ्याच्याने आता हे सगळं अजून होणार नाही. तिचा नवरा राघव खोलीत बसून हे सगळं ऐकत होता. रमाचं बोलणं ऐकून त्याच्या मनाला खूप वेदना झाल्या. एकीकडे त्याचे नवीन नवीन सुरू झालेला संसार आणि दुसरीकडे त्याचे म्हातारे आई वडील. त्या दोघांचे सगळे आयुष्य त्याच्यावर निर्भर होते. त्याचे वडील जे चालायला फिरायला लाचार होते, ते नव्या सुनेचा जोरात बोलण्याचा आवाज ऐकून भिंतीचा आधार घेऊन चालत खोलीतून दारापर्यंत आले आणि म्हणाले, सुनबाई आमच्याकडून कुठली चूक झाली असेल किंवा चुकून तुला वाईट बोललो असेल तर आम्हाला माफ कर, पण आम्ही पण तुझ्या आई वडिलांसारखेच आहोत ना. सासऱ्यांचं बोलणं ऐकून रमा रागात म्हणाली, माफ करा, पण तुम्ही माझे आईबाबा नाहीत. माझ्या आईबाबांनी माझ्याकडून कधीच एवढं काम करून घेतलं नाही. बस आता खूप झालं. आता मी या घरात एक मिनिट पण थांबणार नाही. आणि हो, जर तुमच्या मुलाला तुमच्यासोबत राहायचं असेल तर तो आनंदाने राहू शकतो, पण मी तुमच्यासोबत अजिबात राहणार नाही. या घरात एकतर मी राहीन किंवा तुम्ही लोक. असं म्हणत रमाने तिचा निर्णय ऐकवला. रमाचे बोलणे ऐकून घरात भयान शांतता पसरली. राघवचा श्वास थांबला. त्याच्या डोळ्यासमोर त्याची दुनिया विखुरली होती. रमा लग्न करून या घरात आली तेव्हा सगळं काही किती छान आनंदी होतं. सुमनताईंनी तिला त्यांची सून न मानता त्यांची मुलगी मानली होती. तिने केलेल्या खिरीची सगळ्यांनी प्रशंसा केली, पण 2च महिन्यात तिच्या सासऱ्यांचे आजारपण, त्यांची औषधं आणि त्यांची करत असलेली सेवा रमाला ओझं वाटायला लागलं. आता ती हळूहळू सासू सासऱ्यांवर चिडायला लागली होती. त्यांना सारखी सारखी टोमणे मारत म्हणायची, मी काय या घरात तुम्हा दोघा म्हाताऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि घरातली कामं करण्यासाठी लग्न करून आले आहे का. सुनेचं बोलणं ऐकून सुमनताईंच्या डोळ्यात पाणी यायचं. त्या शांत बसलेल्या असायच्या. राघव ऑफिसमधून घरी आला की दोघींच्या मध्ये फसलेला असायचा. एक दिवस शेजारच्या रेखा काकी सुमनताईंना भेटायला घरी आल्या आणि बोलता बोलता म्हणाल्या, काय हो सुमनताई, आजकाल तुमच्या सुनेचं वागणं जरा बदलल्यासारखं वाटत आहे का. ती खूप मोठ्याने बोलत असते, सगळा आवाज बाहेर ऐकायला येतो. आज सकाळी पण मी तिला बोलताना ऐकलं. त्यांच्या बोलण्याला सुमनताई काय उत्तर देणार. त्या हळू आवाजात मान खाली घालून म्हणाल्या, अहो रेखाताई, नव्या जमान्याच्या मुली आहेत. बहुतेक आपणच त्यांना ओळखायला उशीर केला. बस अजून काय. रमाचे फालतू बोलणे ऐकून राघव शांत बसला होता, पण त्याच्या मनातला ज्वालामुखी भडकला होता. संध्याकाळी राघव हळू आवाजात रमाला म्हणाला, रमा तुला माझ्या आईबाबांचा काही त्रास होत आहे का. रमा रागात ओरडत म्हणाली, त्रास. ते दोघं मलाच नाही तर या घरासाठी पण त्रासाचे कारण बनले आहेत. जेव्हा बघावं तेव्हा तुमचे वडील जोरजोरात खोकत असतात. तुमच्या आईसारखी दुखण्याने विवळत असते. तो औषधांचा वास आणि ते सारखे डॉक्टर. हे घर नाही तर दवाखाना असल्यासारखं वाटत आहे. असं वाटत आहे की माझं आयुष्य माझं राहिलंच नाही. बायकोचं बोलणं ऐकून राघवचा आवाज भारी झाला. तो म्हणाला, रमा या म्हातारवयात सगळ्यांच्या सोबत असंच होत असतं. रमा रागात कठोरपणे म्हणाली, मग त्यांना घरातून बाहेर काढून टाका. आणि जर तुम्ही हे करू शकत नसाल तर मी या घरातून निघून जाते. सुमनताई किचनमध्ये मुलाचं आणि सुनेचं सगळं बोलणं ऐकायला येत होतं. सुनेचं बोलणं ऐकून त्यांचे हातपाय थरथरू लागले. हातात असलेली वाटी खाली पडली. त्यांच्या नवऱ्याने पण मुलाचं आणि सुनेचं बोलणं ऐकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात शांतता पसरली होती. सकाळी सकाळी घरात ना चहाचा वास होता, ना आईच्या गुणगुणण्याचा आवाज आणि नाही वडिलांच्या खोकण्याचा कर्कश आवाज. ही शांतता राघवला खात होती. तेवढ्यात रमा राघवसमोर उभी राहून सरळ म्हणाली, राघव मी खूप विचार केला आहे. एक तर आपण दोघे वेगळे राहायला जाऊ किंवा ही दोघं घरातून बाहेर जातील. जर माझी अट तुम्हाला मान्य असेल तर ठीक, नाही तर मी कायमची माहेरी निघून जाईन.
रमाचं विचित्र फालतू बोलणं ऐकून राघव तिच्याकडे डोळे मोठे करून बघायला लागला आणि फक्त 2 शब्द बोलला, ठीक आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून रमा खूप खुश झाली आणि हसली. तिला असं वाटलं की ती जिंकली आहे. पण राघवच्या पुढच्या शब्दांनी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. राघव म्हणाला, रमा, तू जे बोलत आहेस अगदी तसंच होईल. पण या घरातून बाहेर कोण जाणार ते मी ठरवणार आहे. असं म्हणत तो तिथून निघून गेला. तो दुपारी घरी परत आला आणि सामान बांधायला लागला. राघवला सामान बांधताना बघून त्याची आई घाबरून पळत खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, राघव बाळा, तू हे काय करत आहेस? रमा या घरातून निघाली आहे का? तिचं सामान का पॅक करत आहेस? एवढा ऐकताच रमा चकित झाली आणि रागात नवऱ्याला राघवला म्हणाली, राघव, तुम्ही मला न विचारता माझं सामान बांधायला का सुरुवात केली? रमाच्या प्रश्नाचे उत्तर न देता राघव शांत स्वरात त्याच्या आईला म्हणाला, नाही आई, या घरातून तू आणि बाबा नाही जाणार आहात. जर या घरातून कोणी बाहेर जाणार असेल तर तो मी आणि माझी बायको रमा असेल. नवऱ्याचं बोलणं ऐकून रमा आश्चर्यचकित झाली आणि ओरडत म्हणाली, काय, एवढं मोठं घर सोडून आपण का या घरातून बाहेर जायचं? तिचं बोलणं ऐकून राघव म्हणाला, कारण रमा, हे घर फक्त दगडविटांनी नाही तर माझ्या आईबाबांच्या रक्ताच्या मेहनतीच्या पैशातून बनलं आहे. हे घर म्हणजे त्यांचा आत्मा आहे. जर त्यांच्यामुळे कुणाला प्रॉब्लेम होत असेल तर त्यालाच या घरातून बाहेर जायला लागणार आहे. असं म्हणत राघवने गाडी बोलवली आणि गाडी सामान भरायला लागला. त्याला गाडी सामान भरताना बघून आजूबाजूच्या लोकांना समजलं की राघव घर सोडून निघाला आहे. ते बघून सगळे लोक आश्चर्यचकित झाले. आजूबाजूचे सगळे लोक गोळा झाले. शेजारच्या रेखा काकी राघव जवळ येऊन म्हणाल्या, अरे राघव, तू घर सोडून का निघाला आहेस? ते ऐकून राघव उदास होऊन म्हणाला, काकी, जर एखादी सून सासू सासऱ्यांना ओझं समजायला लागली तर तिला तिच्या स्वतःच्या विचारांच्या सोबत एकटं सोडणं गरजेचं आहे. असं म्हणत तो रमाला म्हणाला, रमा, जर तुझी इच्छा असेल तर तू तुझ्या जाण्याचा निर्णय अजून पण बदलू शकतेस. आणि जर तुला अजून पण असं वाटत असेल की हे लोक ओझं आहेत तर तू जाऊ शकतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आई वडील परत मिळत नाहीत. राघवचं बोलणं ऐकून रमा काही वेळ शांत बसली आणि नंतर जाऊन गाडीत बसली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद नव्हता तर एकटेपणा होता. रमा ऐकायला तयार होत नाही हे बघून राघव पण शांतपणे गाडीत जाऊन बसला. रमाला माहीत नव्हतं की ते लोक कुठे निघाले आहेत. जवळजवळ 1 तासानंतर गाडी रमाच्या माहेरी जाऊन थांबली. तिथे गेल्यावर राघव रमाला म्हणाला, रमा, तुला माझ्या आईवडिलांच्या सोबत राहायला आवडत नाही ना? मग तू तुझ्या आईवडिलांच्या सोबत राहा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू तुझं सगळं आयुष्य तुझ्या आईवडिलांच्या सोबत आरामात राहू शकतेस. मला तुझी अजिबात गरज नाही. पण मी माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना या वयात एकटं सोडू शकत नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकून रमा आश्चर्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला लागली. तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर आला नाही. राघव तिला तिच्या माहेरी सोडून त्याच्या घरी परत निघून आला. रमाला विश्वासच बसत नव्हता की राघव तिला अशा पद्धतीने एकटीला माहेरी सोडून निघून जाईल. पण आता रमाचे माहेरी मन लागत नव्हते. ज्या माहेरच्या घमंडीत ती राघवसोबत भांडत होती, आज तेच माहेर तिला आवडत नव्हतं. इकडे मुलाला परत आलेलं बघून त्याचे आई वडील रडायला लागले. पण सारखे सारखे ते राघवला समजून सांगायचा प्रयत्न करत होते की बाळा, सूनबाई अल्लड आहे, पण तू तर समजूतदार आहेस ना, तिला समजून घ्यायचा प्रयत्न कर. पण राघव आईवडिलांचं बोलणं ऐकायला तयार नव्हता. इकडे 1 महिन्यानंतर रामाच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला. ती या घरातून नटून थटून नवरी बनून राघवच्या घरी गेली होती. आज त्याच घरात उदास, केस विस्कटलेले आणि चेहऱ्यावर थकवा घेऊन बसलेली असायची. तिची आई तर तिला काही बोलत नव्हती. पण तिचे वडील तोंडाने काही बोलत नसले तरी त्यांचे डोळे तिला प्रश्न विचारत असायचे की ज्या हसत्या खेळत्या घराला तू नाकारला आहेस, त्या घराला तुला फक्त तुझे सासू सासरे त्यांचं आजारपण दिसत होतं का? तुला त्यांचं प्रेम, आपलेपणा, नवऱ्याचं प्रेम, त्या घरात मिळणारी इज्जत, मानसन्मान
ते सगळं दिसलं नाही का? रामाचे वडील तिच्या या निर्णयावर अजिबात खुश नव्हते. त्यांनी मुलीशी बोलायचं सोडून दिलं होतं. आईवडिलांचं तिच्याशी बदललेलं वागणं बघून रामाचं काळीज फाटत असायचं. जेव्हा माहेरी तिच्याशी बोलणारं तिला कोणी भेटत नव्हतं, ते बघून रमा अजूनच उदास राहायला लागली. एक दिवस ती मंदिरात गेली आणि तिथे जाऊन मंदिरांच्या पायऱ्यांवर स्वतःच्याच विचारात बुडाली होती. तेव्हा तिला तिथे तिच्या सासरी राहणाऱ्या शारदात्या भेटल्या. रमाला अशी एकटी उदास शांत बसलेली बघून तिच्या जवळ जाऊन बसल्या आणि म्हणाल्या, रमा बाळा, मला तुझ्याबद्दल सगळं समजलं आहे. रमा, हे जीवन खूप लहान आहे. ज्या लोकांनी तुला कुठल्याही अटीशिवाय तुझा स्वीकार केला, त्याच लोकांना तू त्यांच्या घरातून बाहेर काढायला सांगितलंस. तुझ्या सासू सासऱ्यांच्याबद्दल सगळ्यांना माहीत आहे की ते लोक किती साधे भोळे आहेत. सुनेला त्यांनी कधीच मुलीपेक्षा कमी समजलं नव्हतं, पण तू तर त्यांना माणूस पण समजली नाहीस. बहुतेक त्यामुळेच तुझ्या जन्मदात्या आईवडिलांनी पण तुझ्याशी अबोला धरला आहे. रमा, अजून पण वेळ आहे, स्वतःला सावर. असं म्हणत शारदात्या तर तिथून निघून गेल्या. पण त्यांचं बोलणं ऐकून रमाचं मन भरून आलं. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला आज पहिल्यांदा या गोष्टीची जाणीव झाली होती की तिने खूप मोठं पाप केलं आहे. तिला आठवायला लागलं की ती कशी रोज तिच्या सासूचा अपमान करत होती, कशी सासऱ्यांना उलट बोलायची की मी तुमची सेवा करायला जन्माला आली नाही. एवढं वाईट बोलूनसुद्धा ते लोक तिला काही बोलत नव्हते. आज रमाला ती सासू सासऱ्यांना बोललेली एक एक गोष्ट आठवत होती. आता तिच्या डोळ्यासमोर सारखा सारखा राघवचा चेहरा यायला लागला. असं करता करता 2 महिने निघून गेले. या 2 महिन्यात एकदाही राघवने तिला फोन केला नव्हता, नाही मेसेज केला होता. असं वाटत होतं की राघवने तिच्याशी नातं संपवलं होतं. आता रमाला तिच्या माहेरी राहणं मुश्किल व्हायला लागलं होतं. आता तिला तिचं सासर गोड वाटायला लागलं होतं. सासरची, नवऱ्याची, सासरच्या लोकांची आठवण यायला लागली होती. ज्या लोकांना, सासरला तिनं नाकारलं होतं, रमा तिच्या नवऱ्याशी बोलण्यासाठी आतुर झाली होती. तिने राघवशी खूप बोलण्याचा प्रयत्न केला, पण राघवने तिचा फोन कधीच उचलला नाही. शेवटी माहेर आणि सासर दोन्हीमध्ये रमा एकदम एकटी पडली होती. तेव्हा तिला समजलं होतं की तिची खरी ओळख तिच्या नवऱ्यासोबत तिच्या सासरी आहे. खूप विचार केल्यानंतर रात्री रमा तिच्या आईला म्हणाली, आई, मला राघवजवळ माझ्या सासरी परत जायचं आहे. पण आई, राघव, त्याच्या आईवडील मला माझ्या मूर्खपणाला माफ करतील का? तिची आई फक्त एकच गोष्ट म्हणाली, जेवढा हट्ट तू ते घर सोडताना करत होतीस, तेवढाच हट्ट तू त्या घरात परत जाण्यासाठी करशील तर कदाचित त्या घराची दारं तुझ्यासाठी परत उघडली जातील. दुसऱ्या दिवशी रमा त्या सासरच्या दारात जाऊन उभी राहिली, जे दार तिने स्वतः हट्ट करून स्वतःच्या मर्जीने सोडलं होतं. तिने दार वाजवलं. तिच्या सासूने दार उघडलं. त्यांना बघून रमा सासूच्या पायात पडून हुंदके देऊन रडायला लागली आणि रडत म्हणाली, आई, मला माफ करा. मी तुम्हाला खूप त्रास, दुःख दिलं आहे, तुमचा अपमान केला आहे. पण आई, आता मला माझी चूक समजली आहे. मी बदलला आहे. सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूचे डोळे भरून आले, पण त्यांचा स्वर कठोर होता. त्या म्हणाल्या, रमा बाळा, शरीरावरच्या जखमा भरून येतात, पण त्याचे घाव तसेच राहतात. तू जे केलं होतं ते योग्य नव्हतं. सासूचं बोलणं ऐकून रमा म्हणाली, आई, त्यावेळी मी खूप रागात होते. तिची सासू म्हणाली, ठीक आहे रमा, तू बोलत आहेस ते बरोबर आहे. तू रागात निर्णय घेतला होतास. रमा, 2 महिन्यात तुझा राग शांत झाला, पण हाच राग जर 2-3 दिवसात शांत झाला असता तर आज तुला माझे पाय पकडायची गरज लागली नसती. माझ्याकडून तर हे घर कायम तुझ्यासाठी उघडं आहे. हे घर तुझं आहे, पण तू या घरात यायचं की नाही याचा निर्णय राघव घेईल. संध्याकाळी राघव ऑफिसमधून घरी आला. त्याला बघून रमा त्याची माफी मागायला लागली. तेव्हा त्याने पहिल्यांदा नजर वर करून रमाकडे बघितलं, पण डोळ्यात तेच कठोर भाव होते. तो म्हणाला, रमा, हा काही सिनेमा नाही की चूक केल्यानंतर एक गाणं म्हटलं की सगळ्या चुका माफ होतील.
रमा म्हणाली, राघव, मी तुम्हाला कुठलं गाणं ऐकवत नाही. मी फक्त तुमची माफी मागत आहे. राघव काही बोलला नाही आणि शांतपणे त्याच्या खोलीत निघून गेला. तशी तिची सासू तिला म्हणाली, रमा, त्याला या सगळ्यातून सावरण्यासाठी थोडा वेळ दे. तू टेन्शन घेऊ नकोस. आज नाही तर उद्या सगळं ठीक होईल. सासूचं बोलणं ऐकून रमाला पण त्यांचं बोलणं योग्य वाटलं की राघवला थोडा वेळ द्यायला पाहिजे. त्यामुळे रमा आता गपगुमान कुठलीही तक्रार न करता सासू सासऱ्यांची सेवा करायला लागली. त्यांना वेळेवर औषधं, जेवायला द्यायची. घरातली सगळी कामं करत होती. तिने स्वतःला कामात व्यस्त केलं होतं. असं नव्हतं की घरातली कामं रमा एकटी करत होती. तिची सासू नेहमी तिला घरातल्या कामात मदत करत असायची. सासरी घरात पुन्हा स्वतःसाठी जागा मिळवून रमा आनंदात होती. पण तिच्या चेहऱ्यावर असणारी चमक अजून पण गायब होती. कारण तिला अजून तिच्या नवऱ्याचं प्रेम मिळालं नव्हतं. त्याची माफी मिळाली नव्हती. आणि तिचा हा त्रास तिच्या सासू सासऱ्यांना दिसत होता. त्यामुळे एक रात्री जेवताना राघवचे बाबा राघवला म्हणाले, बाळा, आयुष्यात चढ उतार येत असतात. सुनबाईला तिची चूक कळायला जरा जास्तच वेळ लागला. पण तिला तिच्या चुकीची जाणीव तर झाली आहे ना. त्यामुळे तू पण सुनबाईला माफ कर. तिला तुझ्या प्रेमाच्या मिठीत घे. तिचं दुःख वाटून घे. ती आता आमची नाही तर आपली बनली आहे. वडिलांचं बोलणं ऐकून राघवने रमाकडे बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ही रमा 2 महिन्यापूर्वींची रमा सारखी अजिबात वाटत नव्हती. या बदललेल्या रमाला बघून आता राघवला पण तिच्यावर दया यायला लागली. त्यांनी मनातल्या मनात विचार केला की हीच तर आहे माझी खरी रमा, प्रेमळ, साधी, सरळ. वडिलांच्या बोलण्याचा मान ठेवून राघवने रमासमोर हात पुढे करत म्हणाला, रमा, तू परत माझा आणि या घराचा हिस्सा व्हायला तयार आहेस का? नवऱ्याचं प्रेमळ बोलणं ऐकून रमा रडत होकार देत त्याच्या गळ्यात जाऊन पडली. तिने त्याला आवळून मिठी मारली आणि हुंदके देऊन रडायला लागली. राघवचे त्याच्या आईवडिलांचे डोळे पण भरून आले. आज पूर्ण 2 महिन्यांनी या घरात आनंद परत आला होता. रमाला तिच्या चुकीची जाणीव झाल्यामुळे राघवला त्याचं पूर्ण कुटुंब परत मिळालं होतं. आता राघव त्याच्या आईवडिलांच्या आणि बायकोच्या सोबत सगळ्या आनंदात एकत्र राहत होते.